त्यानंतर आपण वळणार आहोत आणखी एका महत्त्वपूर्ण पक्षाकडे। स्थानिक पातळीवरती दोन्ही राष्ट्रवादीच्या निकालांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा करिश्मा हा शरद पवारांच्या पक्षापेक्षा जास्त चालल्याचा दिसतोय। कुठे कमी पडलेली आहे शरद पवारांची राष्ट्रवादी, यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे। शशिकांतजी, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीवरती। खरं तर आम्ही आज अनालिसिस करतोय महाराष्ट्रातल्या जनतेसमोर की प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने पूर्ण तयारी केलेली असताना देखील मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला। महायुतीला मिळालेलं घवघवीत यश तर तुम्ही एका बाजूला पाहताय, मात्र हा जो संपूर्ण लागलेला निकाल आहे याबाबतचं तुमचं स्वतःचं अनालिसिस काय आहे? काय सांगणार आहात तुम्ही जनतेसमोर की एका बाजूला त्यांनी दिलेला कौल त्याकडे आपली राष्ट्रवादी कसं पाहते? खरं म्हणलं तर पहिलं मी महाराष्ट्रातल्या मतदारांचं ज्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी मतदान केलं किंवा मतदान केलं त्यांचा आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट अशी आहे की शशिकांतजी यांना आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोतच। खरं तर मूव्हिंग कारमध्ये ते असल्यामुळे त्या ठिकाणचा नेटवर्क इश्यू आहे। मात्र ज्या प्रकारे राष्ट्रवादीला मिळालेलं आतापर्यंतचं महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमधलं यश आहे ते देखील मोठं असल्याचं दिसून येत आहे। तर दुसरीकडे शिवसेनेच्या पेक्षा जास्त जागा मिळवण्यामध्ये त्यांच्या राष्ट्रवादीला मोठं यश आलेलं आहे शरदचंद्र पवारांच्या, आणि एकंदरीतच मिळालेल्या जागांसंदर्भातलं आपण चर्चा करण्यासाठी यावेळेला बोलावलेलं आहे ते म्हणजे शशिकांतजी शिंदे यांना, आणि त्यांच्याशी आपण या संदर्भातली चर्चा करतो आहोत। आणि चर्चेकडे पुन्हा एकदा आपण वळणार आहोतच की त्यांना नेमकं काय वाटतं या सगळ्या घडामोडींसंदर्भामध्ये। तर शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा आपला प्रयत्न देखील सुरू करण्यात आलेला आहे। निवडणुकांची रणधुमाळी झाल्यानंतर मात्र एकंदरीतच निकाल सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या टीमने आपल्या सगळ्यांसमोर मांडलेले होते, आणि हे सगळे निकाल जे आम्ही एक्झिट पोल दाखवलेले होते, आमचा जो अंदाज वर्तवलेला होता लोकशाही मराठीचा, तोच मात्र या ठिकाणी अचूक आणि वेधक ठरलेला आहे, तंतोतंत जुळलेला आहे। कारण आम्ही ज्या प्रकारे या संदर्भातले अंदाज वर्तवलेले होते तर त्या अंदाजांना खरं ठरवत आजचा निकाल समोर आलेला। महायुतीला नेमका कशाचा फायदा झाला या संदर्भातलं अनालिसिसही जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण महायुतीला घवघवीत मिळालेलं यश आहे। महायुतीनं तब्बल 75% जागांवरती आपले नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत। कशाचा फायदा झाला तर लाडकी बहीण योजनेचा, युतीचं धोरण, गुणवत्तेनुसार उमेदवारी, मुख्यमंत्री फडणवीसांचं नेतृत्व, अचूक आणि निवडणुकीचं असलेलं जे नियोजन आहे त्याचा या ठिकाणी त्यांना निश्चित फायदा झालेला आहे का? तर ही त्याची कारण आहेत की महायुतीला यश नेमकं कशामुळे मिळालेलं आहे त्याचा। शशिकांत शिंदेजी आपल्याबरोबर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। शशिकांत शिंदेजी, नेटवर्कमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत येऊ शकलेला नव्हता, मात्र तुम्ही राज्यातल्या जनतेचे आभार मानत होतात आणि त्याचबरोबर आलेल्या निकालाचं आपण विश्लेषण करत होता। बोला शशिकांत। मनापासून माझ्या असलेल्या शिलेदारांचं ज्यांनी निवडणुकीला समोर जाऊन निवडणूक लढली त्या सर्व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि शिलेदारांचा, उमेदवारांचा मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। सामुग्री, सत्ता, संपत्ती याच्या समोर सुद्धा प्रामाणिकपणाने लोकशाही टिकवण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी लढाई दिलेली आहे याचं खरंच कौतुक करावं लागेल। मी सुद्धा 30-35 वर्ष राजकारणामध्ये आहे, अनेक निवडणुका लढलेल्या आहेत, परंतु सध्याच्या निवडणुकीचा प्रकार बघितल्यानंतर म्हणजे तुमच्या अनेक मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक आयोग कुठे हा शोधावा लागतो, आणि दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने पैसा मारामाऱ्या, बूथ कॅप्चरिंग, पोलिसांच्या समोर ज्या पद्धतीने हे निवडणुकीचं चित्र उभं राहिलेलं आहे ते भयानक आहे। बरोबर आहे शशिकांतजी, तुम्ही जसं म्हणतायत की एका बाजूला नियोजन असेल, त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत असेल, या सर्व गोष्टींचा परिपाक एकंदरीत या निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेला होता। राज्यातल्या जनतेचे तुम्ही आभारही मानलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।